12 मार्च 1993 दुपारचे 1:30 वाजले। मुंबई आपलं स्वप्नांचं शहर एका भयंकर बॉम्बस्फोटाने हादरलं। अनेक ठिकाणी झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटाने 257 लोकांचा बळी घेतला आणि हजारो लोक जखमी झाले। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पासून ते सेंट झेवियर्स कॉलेज पर्यंत शहराच्या हृदयाला धक्का बसला। त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना या बाबतीत घडलेल्या घटनेची माहिती दिली। परंतु माहिती देत असताना त्यांनी ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते त्याचा आकडा चुकीचा सांगितला। 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला असताना शरद पवार यांनी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले असं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नमूद केलं। त्यांनी असं का केलं ते खोटं बोलले की यामध्ये कोणता वेगळा हेतू होता हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत शरद पवार यांच्या आयुष्यातील एका अशा कॉन्ट्रोवर्शियल किस्साबद्दल ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली होती। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्यांनी असं काही वक्तव्य केलं ज्यांच्यावर खोटं बोलण्याचा आरोप झाला। चला तर मग जाणून घेऊया हा किस्सा। 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले। हे स्फोट इतके भयानक होते की 257 लोकांचा मृत्यू झाला आणि 700हून अधिक लोक जखमी झाले। त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। या घटनेनंतर त्यांच्यावर शांतता राखण्याची आणि तपासाची मोठी जबाबदारी होती। पण त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि काहीसं आश्चर्यकारक वक्तव्य केलं। शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मुंबईत 11 नाही तर 12 स्फोट झाले आहेत आणि एक स्फोट मस्जिद बंदर इथे झाला आहे। पण नंतर असं समोर आलं की मस्जिद बंदर मध्ये कोणताही स्फोट झाला नव्हता। त्यांनी हे जाणीवपूर्वक खोटं सांगितलं होतं। परंतु का? कारण त्यांना वाटलं की यामुळे धार्मिक तणाव वाढणार नाही आणि मुस्लिम समाजावर संशय येणार नाही। पण या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली। या वक्तव्यामुळे काहींनी शरद पवार यांना खोटं बोलणारा नेता असं म्हटलं तर काहींनी त्यांच्या या कृतीला राजकीय चाल असं संबोधलं। विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि त्यांची प्रतिमा डागाळली गेली। पण त्यांचे समर्थक म्हणाले की हे एक कठीण परिस्थितीत घेतलेलं पाऊल होतं। या घटनेनंतर त्यांचं राजकीय करिअर मात्र थांबलं नाही, पण हा किस्सा त्यांच्या कारकिर्दीतला एक काळा डाग म्हणून राहिला। तर मित्रांनो, हा होता शरद पवार यांच्या आयुष्यातील एक कॉन्ट्रोवर्शियल किस्सा। तुम्हाला काय वाटतं, त्यांनी हे खोटं बोलणं योग्य केलं का की ही त्यांची चूक होती? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, असेच रोचक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।